नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मनीषाजी तिरणकर यांना राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने सन्मान। अखिल भारतीय महिला संवैधानिक हक्क परिषदेच्या राज्याध्यक्षा सो मनीषाजी तिरणकर यांना त्यांच्या सामाजिक साहित्यिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र मीडियाच्या आयोजित कार्यक्रमात औरंगाबाद येथील राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। हा सोहळा औरंगाबाद येथील एकता सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केला होता। या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष प्राध्यापक टीपी मुंडे प्रांताध्यक्ष होते। अनिलजी मोरे मराठी चित्रपट अभिनेते, आमदार विक्रमजी काळे आमदार शिक्षक मतदारसंघ औरंगाबाद यांच्या हस्ते वितरित करण्यात आले आहे। आणि या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आमदार MM शेख, माजी विधान परिषद सदस्य, विशेष अतिथी हर्षल जरोदे, ओनर ओरिडा पेंट्स प्रॉडी लिमिटेड नाशिक। प्रमुख पाहुणे संगीताताई जामगे, ज्येष्ठ साहित्यिक पुणे, शोभा बिराडे चित्रपट निर्माती बेटा प्रदेश में, ज्योति सदाशिव बिजनेस कोऑर्डिनेटर बुलढाणा, अनिल नरेडी सहनिर्माते, संविधान एक रास्ता प्राध्यापक अशोक जोंधळे, ज्येष्ठ संगीतकार परभणी यांची उपस्थिती होती। हा कार्यक्रम दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी मौलाना रिसर्च सेंटर मजनू हिल्स टीव्ही सेंटर रोड औरंगाबाद येथे पार पडला। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक अजमत खान, रमाकांत कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, अध्यक्ष पुरस्कार निवड समिती बालासाहेब फड, निमंत्रक ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक दैनिक सोमेश्वर साथी हे होते। तो वो हिसाब से हम लोग अभी प्रोग्राम की शुरुआत, क्योंकि आज का जो प्रोग्राम है आदरणीय मंत्री महोदय साहब जो औकाफ बोर्ड के अध्यक्ष बने उनके खुशी में रखा गया और आप लोगों ने जो काम किए समाज के अंदर आपको सम्मानित करने के लिए प्रोग्राम रखा गया महाराष्ट्र मीडिया और एकता परिवार की तरफ से। तो मैं सानिका जी से कहूँगा कि आप 4 से 5 गाने देशभक्ति पे जो अच्छे से अच्छे गाने आपके पास फाइल में है वो गाने जरा एकता सेवाभावी संस्था परभणीच्या वतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव या ठिकाणी होणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या चेअरमन पदी ज्यांची निवड झाली ते आपल्याच मराठवाड्याचे सुपुत्र समीरजी काजी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय नामदार समीरजी काजी, परभणीहून आलेले आमचे सुप्रसिद्ध असे गायक, संगीतकार, नाटककार प्राध्यापक अशोक जोंधळे सर,